हाय, तुम्ही सुद्धा तुमच्या वेट लॉसमध्ये स्टार्ट आणि स्टॉप करताय का? तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार, मी प्रांजली. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते, ज्याचं नाव आहे साज क्रिएशन्स. तर आता मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. तर साधारण एक 4 ते 5 वर्षापूर्वी माझी एक मेजर सर्जरी झालेली. तर त्यावेळेला माझं वजन एकदम 10 ते 12 किलोनी वाढलं. तर मी खूप प्रयत्न केले, खूप वेळा प्रयत्न केले कमी करायला. पण माझं ना सातत्य टिकलं ना, माझा व्यायाम नीट झाला ना, डाएट काही माझं झालं नाही. मग त्याच्यानंतर मी ठरवलं, ह्या वेळेला मी ठरवलं आणि यावेळेला काहीतरी वेगळं घडलं. तर ते मी तुम्हाला सांगते कसं ते. तर साधारण 1 जूनपासून मी योगा स्टार्ट केला आणि 4 ऑगस्टपासून डाएट फॉलो करायला सुरुवात केली. तर याच्यामध्ये मी इंटरमिटंट फास्टिंग करत होते आणि माझी विंडो साधारण सुरुवातीला 12 होती, म्हणजे 12 तास फास्टिंग, 12 तास ईटिंग विंडो. आणि त्याच्यानंतर मी 14वर शिफ्ट झाले, 14 आणि 10. तर 14 तास फास्टिंग आणि 10 तास ईटिंग विंडो असं माझं होतं. मग त्याच्यानंतर ते मला म्हणजे सूट झालं चांगलं. आणि नंतर माझं वजन होतं त्यावेळेला, आधी होतं माझं 81 किलो वजन. मग 81वरून मी साधारण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि मिड नोव्हेंबर, मग याच्यामध्ये माझं वजन 74 kg आणलं मी 74पर्यंत. म्हणजे आणि हा मी हेल्दी पद्धतीने वेट लॉस केला एकदम. मग यामध्ये झालं काय, त्याच्यानंतर मिड नोव्हेंबर नंतर मला शिंगल्स म्हणजे नागिन झाली, हर्पीस म्हणतो आपण त्याला ते. आणि त्यावेळेला माझी इम्युनिटी पण खूप वीक झाली आणि मला विकनेस पण खूप यायला लागला. मग त्याच्यात झालं काय, मला डॉक्टरांनी एक 6 तासाच्या पेक्षा जास्त उपाशी राहू नका असं सांगितलं. म्हणजे माझं डाएट बऱ्यापैकी बंद पडलं आणि मला योगाही करायला सांगितलं, अलाउ केलं नाही डॉक्टरांनी. म्हणजे माझा व्यायाम पण बंद झाला. मग यात जवळजवळ मला म्हणजे पूर्ण बरं व्हायला 2 महिने गेले साधारण. मग या 2 महिन्यात ना मी व्यायाम केला ना काही डाएट केलं. म्हणजे मी वाटेल ते खाल्लं अक्षरशः. मी गोड खाल्लं, मी बाहेरचं खाल्लं, मी तेलकट खाल्लं, सगळं. म्हणजे डाएटचे 12च वाजले. मी काहीही डाएट फॉलो केलं नाही. आणि मी थोडंसं म्हणजे मला असं फ्रस्ट्रेशन आल्यासारखं झालं की अरे, मी एवढं केलं, माझी सगळी मेहनत वाया गेली, सगळ्यावर पाणी फिरणार, आता काय करायचं. पण या 2 महिन्यानंतर मी जेव्हा माझं वेट चेक केलं तेव्हा ते 74चं फक्त 75 किलो झालेलं होतं. म्हणजे मला याच्यातून एक गोष्ट कळली की मी जो वेट लॉस केला, की म्हणजे मी जे करत होते वेट लॉसमध्ये, माझ्या हेल्दी पद्धतीनं जे मी करत होते, जे फॉलो करत होते, ते त्याचा मला रिझल्ट इतका चांगला आला. म्हणजे माझं वेट वाढलं नाही. मी 2 महिने व्यायाम नाही, डाएट नाही, तरी पण माझं वेट वाढलं नाही. मग याच्यावरून मला जाणवलं मी राईट ट्रॅकवर आहे. मग आता सगळं झालं, 2 महिने झालं, माझी तब्येत बरी झाली, सगळं ओके झालं. मग याच्यानंतर आता मी 1 जानेवारीपासून स्टार्ट करणार होते, पण आज करू उद्या करू असं परत स्टार्टअप घ्यायला माझे जवळजवळ 10 दिवस गेले. मग त्याच्यानंतर परत आता म्हटलं नाही, 11 जानेवारीपासून काही झालं तरी आपण सुरू करायचं. मग त्यानुसार मी 11 जानेवारीपासून आता परत माझी वेट लॉस जर्नी सुरू केलेली आहे. तर तुम्हालासुद्धा यामध्ये सामील व्हायचं असेल माझ्याबरोबर आणि तुमचंही सातत्य टिकत नसेल, तुम्हाला मोटिवेशन मिळत नसेल, तर मला नक्की फॉलो करा आणि माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा करा. तर तुमच्यासोबतच मी राहून माझा वेट लॉस कसा होतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि मी काय डाएट केलं, कसं कसं काय काय माझं रुटीन कसं होतं, मी काय फॉलो करत होते, हे सगळं मी तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही नक्की राहा, माझ्यासोबत राहा. मला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हालासुद्धा आवडेल का माझ्यासोबत या जर्नीमध्ये सामील व्हायला. थँक्यू. स्टे ट्यून. बाय बाय.